डिजिटल मीडिया ही आत्ताच्या जगातील क्रांती आहे. मात्र हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे याचा वापर जपून करावा लागतो. 21व्या शतकात जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मोडमध्ये हे शस्त्र संवेदनशीलपणे वापरलं गेलं पाहिजे, असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन आणि पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी मैना घोष, राज्य संघटक संजयजी भोकरे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, उद्योजक दिलीप कोटीभास्कर, सोलापूरचे नगरसेवक मनीष केत, भाजपचे मुख्य प्रवक्ता नगरसेवक नवनाथ बन, ज्येष्ठ वैद्य डॉक्टर विनोद परमशेट्टी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बावनकुळे पुढे म्हणाले, समाज सुधारणेमध्ये आता डिजिटल मीडियाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची भूमिका, समस्या मांडणी आणि काही योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी काम डिजिटल मीडिया करत आहे. डिजिटल मीडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. चुकीची माहिती गेली तर कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. डिजिटल मीडियाची जेवढी क्रांती होईल ती गरज सरकारला आहे. विकसित भारत घडवताना मीडियाच्या माध्यमातून चांगली माहिती दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. ही गरज सरकारला आहे. त्या ठिकाणी 140 कोटी भारतीयांना आहे आणि त्यामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून समाजातील सर्व क्षेत्र, असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही की डिजिटल मीडियामध्ये पोहोचले गेलं नाही किंवा डिजिटल मीडिया तिकडे पोहोचली नाही. पण हे करत असताना आपल्याला सर्व माहिती आहे की डिजिटल मीडिया जेवढा उत्तम आहे, दुधारी शस्त्र या ठिकाणी आहे. आता दुधारी शस्त्र म्हटल्यावर त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही, कारण हा असा कसोटीचा काळ आहे. एक जरी चूक डिजिटल मीडियावर झाली तरी अनेक लोकांचं आयुष्य संपू शकतं आणि मग अशा वेळी डिजिटल मीडिया मोठा करताना काही गोष्टीची खबरदारी तुम्हा आम्हाला सर्वांना घ्यायला लागणार आहे. आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे की 21व्या शतकामध्ये 2047चा विकसित भारत करत असताना जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मोडमध्ये डिजिटल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे. कसोटीच्या काळामध्ये आपण हे शस्त्र अतिशय जपून वापरलं गेलं पाहिजे आणि संवेदनशीलतेने वापरलं पाहिजे. जरी मला माहिती आहे की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार आहे, आम्ही सर्व सन्मान करतो मीडियाचा. आम्ही लहानपणापासून मी मोठा झालो आहे, तर माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त सन्मान मी पत्रकारिता केला आहे. सत्यता याची साक्षी आहे. जेवढा सन्मान आपण मीडियाचा करू, जेवढा सन्मानाने मीडियाकडे बघू, जेवढ्या सन्मानाने मीडियातून काही घेऊ, सन्मानाने मीडियातून काही घ्यावं लागतं. सन्मान करून तर माणसाला मोठं होता येतं. हे मीडियाने आम्हाला शिकवलेलं आहे. पण हे करत असताना मात्र या ठिकाणी थोडा समतोल, थोडं संतुलन, संवेदनशीलता, माणुसकी, कुटुंब, समाज या साऱ्या गोष्टी या ठिकाणी आडव्या येतात आणि म्हणून काळजीपूर्वक हाताळावं लागणार आहे. अधिवेशनामध्ये अनेक वर्ग होतील, अधिवेशनामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याकडे जातील. आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतील, काही गोष्टी तुम्ही आम्हाला द्याल, काही समाजाला द्याल, काही राजकारण्याला द्याल, काही सरकारला द्याल.